भारतीय बंधू भगिनींनो, जय संविधान. कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दिपकेला अटक का नाही? जे सरकार विरोधी बोलतात त्यांना ईडी, CBI, पोलीस यांचा ससेमिरा लागतोच असे आजवरचे चित्र आहे. मी हे का बोलतोय? कारण मागील काही दिवसात मराठवाड्यातील एक तरुण अभिजित दिपके हा देशभर गाजतोय आपल्याला माहीत आहे. सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांनी या देशातल्या बेरोजगार तरुणांना कॉकरोचची उपमा दिली आणि त्यामुळे दुखावलेली या देशातील युवा पिढी या देशातल्या भ्रष्टाचारावरती सोशल मीडियावरती व्यक्त होताना आपण गेले काही दिवस पाहतो आहे. त्यातच नीट परीक्षेचा पेपर लीक झाल्याने लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगलेला लागले आणि यामुळे देशभरामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. अभिजित दिपकेने या विरोधात सोशल मीडियावरती एक आंदोलन सुरू केले आणि त्यातूनच कॉकरोच जनता पार्टीचा उदय झाला. या कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी खूप मोठे अभियान राबवले गेले. लाखो लोकांनी यामध्ये सहभाग नोंदवला, विशेषतः तरुण वर्गाने. सरकारने खरं तर याची दखल घेऊन शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यायला हवा होता, परंतु सरकारने राजीनामा तर घेतला नाहीच. उलट कॉकरोच जनता पार्टीचे सर्व सोशल मीडिया अकाउंट्स कसे बंद करता येतील यासाठी खूप प्रयत्न केले. संविधानाने दिलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य व्यक्त करत असताना जेन झीचा आवाज कायमचा कसा बंद करता येईल हाच विचार सरकारचा दिसतो आहे. मात्र आता अभिजित दिपके अमेरिकेहून 6 जूनला दिल्लीमध्ये दाखल होतोय. शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी जंतर मंतरला आंदोलन करण्याचा त्याने इशारा दिला आहे. सोशल मीडियावरती त्याने भारतातील युवकांना या आंदोलनामध्ये लोकशाही मार्गाने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. आज देशामध्ये वातावरण असे आहे की अभिजित दिपकेला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते आणि त्याच्या जीवितासही धोका होऊ शकतो. तरीही हा अभिजित आपल्या देशहितासाठी अमेरिकेहून 6 जूनला भारतात येत आहे. एकंदरीत पाहता सरकार 2 पर्याय अवलंबू शकते. एक म्हणजे सोनम वांगचुक सारखं त्याला अटक करून जेलमध्ये टाकले जाईल, किंवा त्याला आंदोलन सुरू करू दिले जाईल, परंतु ते आंदोलन दडपण्याचा किंवा मोडून काढण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जाईल. अद्यापही अभिजितची अशी कोणतीही टीम सध्या तरी दिसत नाही. पडद्यामागे असेल तर माहीत नाही, परंतु काही जरी झाले तरी सरकारला युवकांचे हे आंदोलन जड जाणार यात मात्र शंका नाही. करोडो युवकांचा पाठिंबा असल्याने अभिजित दिपकेची अटक सरकारला त्रासदायक होऊ शकते. त्यामुळे पाहूया 6 जूनला दिल्ली विमानतळावर काय होते. जय संविधान.